10 मे 2024 रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार आणि आम्हा सर्व वंचितांना सहकार्य करून आम्हाला न्याय देणारे आमच्या महाराष्ट्राचे नसून भारताचे लाडके नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या हर्षोल्लासाने या ठिकाणी रुग्णाला फळ वाटून दरवर्षीप्रमाणे धर्माबाद येथे ग्रामीण रुग्णालय धर्माबाद या ठिकाणी सर्व तालुक्याची टीम, भारतीय बौद्ध महासभा, सर्व शाखेचे शाखा प्रमुख, तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय एकनाथराव झिकले साहेब, युवा अध्यक्ष कपिल वाघमारे, शहराध्यक्ष रोहित रामटेके, शहर उपाध्यक्ष वाघमारे भाऊ प्रणव, भारतीय बौद्ध महासभेचे आमचे तालुका अध्यक्ष सदानंद देवके, बौद्धाचार्य आमचे कांबळे सर व आमची सर्व टीम, आमचे वरिष्ठ बंधू, आमचे माजी नगरसेवक शंकरदादा सोनटक्के, दिगंबररावजी सोनकांबळे कारेगावकर शाखा प्रमुख, पप्पू खंदारे बाचेगाव शाखा प्रमुख, लक्ष्मण वाघमारे बाबुळगाव शाखा प्रमुख, तसेच त्याच्यासोबत आलेले आमचे बंधू गणेशरावजी भद्रे तालुका शाखा वंचित बहुजन आघाडी व तसेच सर्व आलेले आमचे कार्यकर्ते, तसेच आमचे गुरुजी परफुल सर, त्यांचा पण या ठिकाणी वाढदिवस आहे, त्यांना पण मी हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या तालुक्याच्या वतीनं, आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं. आमचे भारी बहुजन महासंघाचे शहर अध्यक्ष, माजी शहर अध्यक्ष भगवानरावजी कांबळे साहेब व सर्व टीम, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, शहर शाखा, तालुका शाखा, ग्रामीण शाखा, सर्वांच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्यानिमित्त आदरणीय बाळासाहेबांना त्यांचं दीर्घ आयुष्य लाभो आणि आम्हा वंचितांचं नेतृत्व करण्यासाठी बाळासाहेबांना 100 वर्ष लाभो अशी मी बुद्धाचरणी प्रार्थना करतो. भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, अहिल्यादेवी होळकर, बिरसा मुंडा, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, आज या ठिकाणी योगायोग असा झाला, आदरणीय बाळासाहेबांचा वाढदिवस आणि जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा जयंतीचा आज दिवस खरंच एकदम चांगला दिवस या ठिकाणी मिळून आलेला आहे. त्या अनुषंगानं जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती दिनाच्या सर्वांना आम्ही वंचित बहुजन आघाडी तालुका शाखेच्या वतीनं, मी तालुका महासचिव देवके गौतम यांच्याकडनं व आमच्या सर्व टीमच्या वतीनं मी महात्मा बसवेश्वर महाराज जयंती दिनानिमित्त सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रहो, कालच झालेल्या लोकसभेच्या मतदानाच्या वेळेस ज्या ज्या आमच्या समाज कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीला भरभरून मताचा जो वर्षाव केला, त्या मतदाराचं पण मी आदरणीय बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांचं पण या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण वंचित बहुजन आघाडी असा एक पक्ष आहे, आदरणीय बाळासाहेबांनी जे नेतृत्व हाती घेतलं, या ठिकाणी कोळी, माळी, ढोर, धनगर, चांभार, लिंगायत, वड्डर, वारीक, सुतार, कुंभार, बौद्ध, मातंग, मराठा, ही सर्व ब्राह्मण, या सर्व 18 पगड जाती बाळासाहेबांनी एकत्र करून या लोकसभेमध्ये त्यांना उमेदवारी दिली, जेणेकरून की कुठल्याच वंचित समाजावर अन्याय होऊ नये असा बाळासाहेबांचं नेतृत्व आहे. अनेक लोकांनी टीका टिप्पणी केल्या, कारण लोकशाहीमध्ये
प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की बाळासाहेब आता तो विषय या ठिकाणी काढू नये, पण माझं एक वैयक्तिक मत मी या ठिकाणी मांडतोय की बाळासाहेबांनी महायुतीसोबत युती करायला पाहिजे होती. पण आदरणीय बाळासाहेबांना तुम्ही सगळं पाहिलं की त्या लोकांनी ज्या वेळेस बैठकीला बोलत होते त्या वेळेस 1-2 जागेचं फक्त टी व्हीच्या चॅनलद्वारे, पेपरच्या बातमीद्वारे फक्त समाजाची दिशाभूल, मतदाराची दिशाभूल करण्याचं काम या महाविकास आघाडीनं केलेलं आहे. त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो. कारण बाळासाहेबांना खूप इच्छा होती, आम्हाला पण इच्छा होती, कारण आम्ही पण त्यांच्यासोबत जावं, पण त्यांना आमचा फक्त मताचा उपभोग घ्यायचा, आम्हाला सत्तेमध्ये वाटा द्यायचा नव्हता. म्हणून आदरणीय बाळासाहेब असतील, आमचं सर्व टीम तर त्यांनी खच्चीकरण करण्याचं काम केलं. पण आजच्या घडीला महाराष्ट्रातला आमचा मतदार बंधू आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खंबीरपणे बाळासाहेबांच्या पाठीशी उभा आहे. त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि सर्वांनी आपण या ठिकाणी बोलवला, या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. माझं 2 मिनिटाचं मनोगत या ठिकाणी समाप्त करतो. जय भीम, जय वंचित, धन्यवाद. यानंतर